नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सुधीर कुलकर्णी लिखित रामगंध. जय श्रीराम. आपला भाग चाललाय 5वा, अहल्या उद्धार. आपण श्रीरामांवरील त्राटिका वधामुळे होणारा स्त्रीवधाचा आक्षेप पाहिला. या लेखात आपण अहल्या उद्धार बघणार आहोत. असे दगडाला पाय लावून माणूस शुद्ध होतो का, हा एक आक्षेप आहे. आता त्याचं आपण उत्तर बघूया. तर ह्याचं उत्तर वाल्मिकी रामायणात सर्ग 48-49 मिळतं. विश्वामित्रांचा यज्ञ संपन्न झाला. विश्वामित्रांच्या कानी सीता स्वयंवराची आणि त्यासाठी असलेल्या पणाची वार्ता आली. दीर्घ विचारांती ते राम लक्ष्मणांना बरोबर घेऊन मिथिला नगरीकडे निघाले. वाटेतील आश्रम, ऋषीमुनी यांची भेट घेत घेत ते मिथिलेच्या जवळील विशाल जनपदाच्या नगरीजवळ आले. तिथे सुमती नावाच्या राजाने त्यांचं आगत स्वागत केलं आणि त्या रात्री इथेच विश्रांती घेऊन सकाळी मिथिलेस प्रस्थान ठेवावं अशीही विनंती केली. विश्वामित्रांनी अर्थातच ती मान्य केली. सकाळी अन्निकं आटोपल्यानंतर सर्वजण पुढे निघाले. उत्तम बागबगीचे, लतावेली, वृक्ष यांनी नटलेली वनश्री, विविध पक्ष्यांचे मधुर कुंजन याचा अनुभव घेत जात असताना मध्येच एक पट्टा लागला की जिथे फक्त दगड, धोंडे आणि धुळीचं राज्य होतं. पूर्ण आसमंतात बोरी बाभळीसुद्धा नव्हती. राम लक्ष्मणांना ते जाणवलं आणि त्यांनी गुरुजींना त्यासंबंधी प्रश्न केला. असं कसं इथे? त्यावर ते उत्तरले, ऐका. पूर्वी इथे गौतम अहल्या यांचा आश्रम होता. गौतम मुनी सतत अध्यापन, यजन आणि तपश्चर्या यातच मग्न असत. अहल्या आश्रमाचा सर्व कारभार सांभाळायची. सहस्रावधी शिष्यांनी हा आश्रम नेहमीच गजबजलेला असायचा. हे ऐकल्यावर आणि प्रत्यक्षात केवळ दगड धोंडे पाहिल्यावर रामाने प्रश्न केला. पुराणम निर्जनम रम्य पप्रच्छ मुनिपुंगवम श्रीमच्छ्रयसंकाशम किम विंदम मुनिवर्जितम. बालकांड सर्ग 48 आहे आणि 12वा श्लोक आहे. गुरुजी, अहो इतक्या रम्य स्थानाला ऋषी का सोडून गेले आणि हा परिसर इतका निर्जन कसा काय झाला? त्यावर विश्वामित्र पुढे सांगायला लागले. गौतम पत्नी अहल्या साक्षात ब्रह्मदेवाची मानस रचना होती. विश्वातील अनुपम सौंदर्य एकत्रित करून तिची निर्मिती झाली होती. त्यामुळे ती अत्यंत देखणी होती. ब्रह्मदेवाने तिला वृद्धाश्व या राजाकडे तिच्या पोषणाची जबाबदारी दिली. गौतम मुनी हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र. सदैव चिंतन, मनन आणि तपश्चर्येत व्यग्र असायचे. न्यायशास्त्राचे तर ते उद्गातेच आहेत. ब्रह्मदेवाच्या आदेशाप्रमाणे वृद्धाश्व राजाने अहल्येचा विवाह गौतमांशी लावला. दोघेजण या स्थली आश्रम उभारून गृहस्थाश्रमी झाले. शिष्य परिवार वाढला. अहल्या गृहिणी म्हणून सर्वांची देखभाल करीत असत. काळजीही घेत राहिली होती. पतिसेवेतही खंड पडू दिला नाही. अनेक पक्ष, मास, संवत्सरं गेली, यात किंचितही बदल झाला नाही. तिच्या पातिव्रत्याची आणि सौंदर्याची कीर्ती त्रिखंडात पसरली. तद्वत गौतमांचं तपस्सामर्थ्यही वाढत गेलं. त्यामुळे इंद्र उगीचच घाबरला. गौतमांची तपश्चर्या भंग करण्याची संधी तो शोधायला लागला. इथे नेहमीप्रमाणे अप्सरांची फौज उपयोगी येणारी नव्हती, कारण गौतमांनी काम पूर्णपणे जिंकलेला होता. मग एके दिनी नेहमीप्रमाणे सकाळी गौतम मुनी नदीवर स्नान संध्या करण्यास आणि यज्ञ समिधा आणण्यासाठी गेले. शिष्य परिवारही त्यांना नेमून दिलेल्या कामात मग्न होते. आश्रमात अहल्या एकटीच होती. का कोण जाणे, पण आज महर्षी गौतम अंमळ लवकरच नदीवरून परत आले असं सर्वांना वाटलं. गौतमांनी आश्रमकुटीत प्रवेश केला. त्यांना पाहताच अहल्येने ओळखले, हे आपले पती नाही आहेत. गौतम मुनींच्या वेशभूषेत हा सहस्त्राक्ष इंद्र आहे. मुनिवेशम सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन मतिम चकार दुर्मेधा देवराज कुतूहलात. बालकांडातला हा सर्ग 48 आहे आणि 20 श्लोक आहे. वाल्मिकी वर्णन करतात ते विश्वामित्र रामाला सांगतात. हे रामा, काय दुर्दैव आहे बघ. साक्षात देवराज इंद्राला असं अचानक आणि एकटी आलेलं पाहून केवळ औत्सुक्यापोटी तिची बुद्धी चढली. त्यात आपल्याला हिने ओळखलं आहे हे लक्षात येऊनही इंद्र तिला म्हणाला,
ऋतुकालं प्रतीक्षन्ते नार्थीन सुसमाहिते संगमं त्वमहमिच्छामि त्वया सह सुमध्यमे. कुठलीही लाज शरम न बाळगता इंद्र तिच्या सुडोल बांधाचं कौतुक करत म्हणाला, आज मी तुझ्याशी संग करण्यास आलेलो आहे. कामपीडित पुरुष कधीही स्त्रीच्या ऋतुकालाचा विचार करत नाही. इतक्या प्रच्छन्नपणाने इंद्राने हे सांगितलेलं वाचताना ऐकताना माझ्या मनात हेच एक संस्कृत वचन आलं, कामातुराणाम न भयम न लज्जा. माणसाची मती भ्रष्ट झाली की काय होतं ते बघा. सर्व सोहळा आटोपल्यावर अहल्या इंद्राला म्हणाली, अथाब्रवीत सूरश्रेष्ठा कृतार्थेनांत रात्मनः कृतार्थास्मी सूरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमीतः प्रभू. हे देवराज, हे प्रभू, आज मी अंतर्बाह्य तृप्त आहे, कृतार्थ आहे, पण तू आता इथून सत्वर निघून जा. आणि ती पुढे म्हणाली, आत्मानां मांच देवेश सर्वदा रक्षमानदः. बाबा रे, तू एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेस. तू तुझं स्वतःचं आणि माझंही सदा गौतमांपासून रक्षण कर. त्यावर गूढ हास्य करीत इंद्र काय उत्तरतोय बघा. सुश्रोणी परितुष्टोस्मी गमिष्यामी यथागतम एवं संगम्य तू तया निश्चक्रामोट जात ततः. बालकांडातला सर्ग 48 आहे आणि 23 हा श्लोक आहे. अगं तुझी कमर काय मस्त आहे, किंवा तुझ्याशी संग करून मी पण प्रसन्न चित्त झालेलो आहे. आता आनंदाने जसा आलो तसा परत जातो, असं म्हणत इंद्राने गौतम वेशातच कुटीबाहेर पाय ठेवला. कुठेतरी मनात तो संभ्रमचित्त झाला. गौतमांना हा प्रकार कळला तर आता काय योगायोग आहे बघा. अशा भयशंकित अवस्थेत बाहेर पडत असताना समोरून साक्षात गौतम मुनीच आले. सुस्नात मोकळ्या जटांमधून जलबिंदू ठिबकतायत. अग्नीप्रमाणे तेजपुंज शरीर, हातात दर्भ आणि समिधा आणि तशीच भेदक नजर. त्यांना पाहिल्यावर इंद्र भयाने पांढरा फटक पडला. गौतमांनी आपलंच रूप धारण केलेल्या इंद्राला क्षणभरात ओळखलं आणि त्याच्याकडून काय असत्कर्म घडलेलं आहे तेही जाणलं. त्यांनी लगेचच शापवाणी उच्चारली, मम रूपम समास्थाय कृतवानसी दुर्मते अकर्तव्यमिदं तस्मात् विफलः त्वभविष्यसि. बालकांड 48 सर्ग आहे आणि 28 हा श्लोक आहे. अरे, तू माझं रूप धारण करून दुर्बुद्धीने नको ते कर्म केलं आहेस, तू नपुसक होशील. आणि तत्काळ इंद्राचे दोनही अंडकोश गळून पडले. अहल्या थरथरत उभी होती. तिच्याकडे नजर रोखत त्यांनी तिलाही शाप दिला. वायुभक्षा निराहारा टपंती भस्मशायिनी अदृश्या सर्वभूतानां आश्रमेस्मिन निवत्स्यसी. अगं, तू सुद्धा न खाता पिता फक्त वायुभक्षण करत या आश्रमातच धुळीत तप करत पडून राहशील. परंतु कुणाही मानव आणि पशुपक्षाला तू दिसणार नाहीस. किती दिवस सांगतात की इहवर्ष सहस्राणि बहुनी त्वं निवत्स्यसि. अनेक सहस्त्र वर्ष तू अशी निर्जन परिस्थितीत खितपत पडशील. एवढं बोलल्यावर त्यांना काय वाटलं कोण जाणे. त्यांनी तिला उशाप दिला. यदा चैतद्वनघोरं रामो दशरथात्मजः आगमिश्रती दुरधरं पस्तदा पूता भविष्यसी. भावी कालात दशरथपुत्र राम इथे येईल. सर्व लोभ मोह कामक्रोध बाजूला ठेवून जर तू त्याचा आतिथ्य सत्कार करशील आणि त्याने त्याचा स्वीकार केला तर तू परत पूर्वीसारखी शुद्ध आणि पवित्र होशील. माझ्या जवळही निर्दोष शरीराने आणि निर्मळ मनाने जवळ येशील. हां, पण तोपर्यंत कुणीही तुला पाहू शकणार नाही. आणि एवढं बोलून गौतम ऋषी हिमालयात तपश्चर्येला निघून जातात. त्यांच्या मागे आश्रम ओस पडतो. झाडं झुडं वाढतात. वेडे वाकडं जंगल तयार होतं. फक्त त्या कुटीचा प्रदेश दगडधोंड्यांनी आणि धुळींनी भरून जातो. त्या दगडातच कुठेतरी अहिल्या न खाता पिता पडून राहते. मन आणि डोळे रामाचा जप करत राहतात. तिच्या तपश्चर्येला सुरुवात होते. आश्रम विस्मृतीत जातो. आश्रमाकडे जाणारे रस्ते जंगलाने भरून जातात. परिसर निर्जन होतो.
ही सगळी कथा विश्वामित्र रामलक्ष्मणाला सांगतात. झाडी झुडपं बाजूला करत त्या स्थानापर्यंत ते पोचतात आणि विश्वामित्र आदेश देतात, राम, अहल्येचा उद्धार करणं तुझं कर्तव्य आहे. तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं, दर्दशच महाभागाम तपसा द्योतित प्रभामा. त्या दगडांमध्ये अहल्या तपप्रभावाने तेजस्वी झाली होती, परंतु तरीही कोणी तिला पार्थिव रूपात पाहू शकत नव्हतं. धुक्याने भरलेल्या आकाशात प्रत्यक्ष चंद्र दिसत नाही, तरीही त्याच्या आभामुळे त्याचं अस्तित्व जाणवतं किंवा पाण्यात सूर्यबिंबाचा प्रकाश दिसावा तसं तिचं अस्तित्व त्यांना जाणवलं. श्रीरामांचं दर्शन झाल्याबरोबर तिघांनाही अहल्या दिसली. इथे मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ती दिसल्या क्षणीच राम आणि लक्ष्मण या दोघांनीही पुढे होत प्रथम वाकून तिच्या पायाला स्पर्श करून तिला नमस्कार केला. स्मरती गौतम वचनः प्रतिजग्राह साच तौ. म्हणजे पती गौतमांचं वचन आठवून अहल्येनेही त्यांच्या चरणांना स्पर्श करत दोघांना नमस्कार केला. पाद्यमर्घ्यम तथातिथ्यम चकारा सुसमाहिता प्रतिजाग्रहा काकुत्सो विधिदृष्टेन कर्मणः. रामाने तिच्या आदरातिथ्याचा यथोचित आणि शास्त्रविहित स्वीकार केला. तत्क्षणी तपपूर्ती झाल्यामुळे अहल्या शापमुक्त होत पहिल्यासारखी अनुपम, सुंदर आणि तनमनाने शुद्ध आणि पवित्र झाली. देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली. अंतर्ज्ञानाने हे सर्व जाणून गौतम ऋषी तिथे आले आणि नंतर अहल्या आणि गौतम यांनी जोडीने श्रीरामांचं पूजन केलं. तदनंतर त्याच ठिकाणी आश्रमाची पुनर्निर्मिती करत अध्यापन आणि तप केलं. विश्वामित्र आणि राम लक्ष्मणही तिथून मिथिलेकडे निघाले. या संपूर्ण मूळ रामायणात कुठेही अहल्येचा दगडशिला म्हणून उल्लेख आलेला नाही आहे. त्यामुळे रामाचा पाय लागल्यावर दगडाची अहल्या झाली याला काहीही अर्थ नाही आहे. ते एक रूपक म्हणूनच घ्यावं. डॉक्टर सुधीर कुलकर्णी इथे एक त्यांनी टीप दिलेली आहे. संस्कृतमध्ये हल हा धातू आहे, याचा अर्थ आहे नांगरणे. त्यामुळे अहल्या म्हणजे जी भूमी कधी नांगरली जात नव्हती ती, म्हणजेच ती पडीक. राम आल्यानंतर नांगरणी खाली आली या अर्थाने रामांचा पदस्पर्श झाल्यावर परत पवित्र म्हणजे शेती योग्य झाली. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम.